हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पाठ 7वा आपणच सोडू आपले प्रश्न या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। या ठिकाणी पहिली रिकामी जागा आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात। या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात। पाहूया मित्रांनो पुढील रिकामी जागा। परिसरात टिंबटिंब ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे। या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे सार्वजनिक समस्या म्हणजे काय। या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात। या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले। या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे स्वच्छतेचे महत्त्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांनी पटवून दिले। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे श्रमदानातून ग्रामसफाई ही कल्पना किंवा संकल्पना स्पष्ट करा। या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कोणतीही व्यक्ती एकट्याने सारे गाव साफ करू शकत नाही, त्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने आणि सहकार्याने गावाच्या स्वच्छतेबाबत पाऊल उचलणे गरजेचे आहे। गावातील प्रत्येकाने गावाच्या स्वच्छतेला हातभार लावला तर कमी वेळात गाव स्वच्छ होण्यास मदत होईल। यामध्ये गावातील सांडपाण्याचे नियोजन, उकिरड्यावरील कचऱ्याची योग्य ती व्यवस्था करणे इत्यादी बाबी केल्या जातात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल। या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे शांततेला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो प्रत्येकाला आवश्यक ती सुरक्षा मिळाली पाहिजे। त्यानंतर समाजातील शोषण थांबले पाहिजे। त्यानंतर मित्रांनो समाजातील विषमता कमी केली पाहिजे किंवा कमी झाली पाहिजे। बघा मित्रांनो पुढे, सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळवून दिली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो सर्वांनी शांततेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल। या ठिकाणी आपल्याला पुढील प्रसंग विचारलेला आहे तो म्हणजे वर्ग प्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे। या ठिकाणी याचे योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे वर्गातील सर्व मुलांना त्यांचा अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यास सांगता येईल। त्यानंतर सर्व मुलांना त्यांच्या आवडत्या कृतीमध्ये गुंतवून ठेवता येईल। त्यानंतर मित्रांनो वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मताचा आदर केला जाईल याची खबरदारी घ्यावी। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत। या ठिकाणी याचे योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे मागील तासाला शिकवलेल्या गणितांची उजळणी करेन, वर्ग प्रमुखाने दिलेल्या सूचनांचे पालन करेन। त्यानंतर मित्रांनो ज्या पद्धतीचे गणित सोडवायला कठीण जातात त्यांचा अधिक सराव करीन। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, क्रीडांगणावर खेळायच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे। या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे झालेल्या वादाचे योग्य ते विश्लेषण करून चूक कोणाची आहे निपक्षपातीपणे सांगेन, दोन्ही संघांची समजूत काढून त्यांच्यात पुन्हा सल्लोकाचे संबंध घडवून आणण्याचा प्रयत्न करेन। पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता आपणच सोडू आपले प्रश्न या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।